एक्सक्यूज मी, मे कम इन? थँक्यू. कोण आहात आपण? मला ओळखलं नाही? कमाल आहे. कसं ओळखणार? पहिल्यांदाच भेटलो ना. मी सचिन दामोदर पोद्दार, तुमच्या खरकटे आणि शेळे कन्स्ट्रक्शन कंपनीत इंटरव्ह्यू द्यायला आलोय. इथे अगोदरच एका उमेदवाराची मुलाखत चालू असताना भगवान देताना तो छप्पर फाडके देत आहे. आता काय दिवसाभरात मला 10-12 कॉल्स अटेंड करायचे आहेत. आता एवढे कॉल्स अटेंड करायचे म्हणजे घाई करावीच लागणार नाही का? तेव्हा तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे आहेत ना, ते पटापट विचारा. एक्सक्यूज मी, आपलं नाव काय? कामत. चांगलं नाव आहे. माझा इंटरव्ह्यू तुमच्या आधी झाला तर तुमची काही हरकत नाही ना? हरकत नाही. मग उठा ना, मला बसू द्या. असं काय करता तुम्ही? उठा. आजकालच्या मुलांना मॅनेजच नाही. आपल्याला काय होतं विचारा. म्हणजे कमालच करताय तुम्ही, वादळासारखे येत आहे काय नाही? हे बघा मॅडम, बोलण्यात वेळ घालवू नका. मला 10-12 ठिकाणी जायचं. प्लीज प्रश्न विचारा जरा. बरं, या इमारतीच्या जिन्याला किती पायऱ्या आहेत बरं? पायऱ्या नाहीच आहेत. म्हणजे इथं लवकर पोचताय हो म्हणून मी सरळ लिफ्टने वर आलो आणि लिफ्ट दुसऱ्या माळ्यावर न थांबता डायरेक्ट 6व्या माळ्यावर थांबली आणि बंदच पडली. आणि परत दुसऱ्या माळ्यावर येताना पायऱ्यांचा उपयोग कशाला करा, उशीर झाला असता ना, म्हणून जिन्याच्या कठड्यावरनं घसरत खाली आलो. लहानपणीची सवय उपयोगी पडली. त्यामुळे पायऱ्यांचा प्रश्न बोंबलला नाही का. नेक्स्ट. मुंबई ते पुणे या प्रवासात खंडाळ्याच्या घाटात किती वळण आहेत? त्याचं काय साहेब, हा प्रवास मी नेहमी ट्रेन न केल्यामुळं वळणं मोडण्याचा कधी प्रश्नच आला नाही. हा आता तुमच्या कंपनीत नोकरीला लागल्यानंतर तुमच्याच गाडीने जेव्हा प्रवास करीन सुखरूपपणे तेव्हा नक्की वळणं मोजीन. पण एवढं सांगतो, घाटाला वळण चांगलं आहे. विनोद कळला नाही. पुढे. तुमचा इंटरव्ह्यू संपला. थँक्यू व्हेरी मच. मी नोकरीला राहायचं की नाही ते तुम्हाला थोड्या दिवसातच कळवीन. ओके. तुम्ही का माझ्या मागे उभे करवली सारखे? बसा ना. अच्छा, थँक्यू. कितने आदमी है? चला पेढा घ्या. पेढा घ्या. पेढे कशाबद्दल? ते मी सिलेक्ट झाल्याबद्दल. तुम्ही पण घ्या ना. घ्या. पण आमचा इंटरव्ह्यू न घेता त्यांनीच मला सांगितलं सगळ्यांनी जायला सांगा, तुम्ही सिलेक्ट झालात म्हणून. जा आपापल्या घरी जा. सावकाश जा. तुम्ही पण घ्या ना. घ्या. तुम्ही पण घ्या. महेश, तू कशाला आलास? दुसरं कशाला? इंटरव्ह्यूला. व्हेरी गुड. हे बघ महेश, आतमध्ये एकच जागा शिल्लक आहे आणि बाकीच्या ना मी पेढे देऊन फुटवलंय. आणि इंटरव्ह्यू देतोय ना, त्याच्या चेहऱ्याकडे बघून मला नाही वाटत त्याला नोकरी मिळेल. बिंदास जा आतमध्ये. बिंदास. कुठं निघाला साहेब? इंटरव्ह्यूला गरज नाही. काय जागा भरल्यात. काय उद्धट माणूस आहे. ऑफिसर कोण पिऊन कोण कळतच नाही. त्याला माहिती इथेही आपली कंबक्ती भरली. पिऊनची नोकरी मिळेल तर बरोबर. जिकडे जाईल तिकडे नोकरी नाही. अरे आम्ही करायचं काय लोकांनी? चणे खाऊन दिवस काढायला लागले आम्हाला. दुसरं काय नाही. ग्रॅज्युएट झालो कशाला बोंबल्याला. बसा. अरे वा, चणे संपले वाटतं. बऱ्याच वेळानं बोललात म्हणून म्हटलं. पोट भरलं नाही? कसलं पोट भरणार? फकत बडा बाका यार. पूर्वीच्या काळात लोक म्हणायचे चणे खाऊन दिवस काढले तेव्हा हे चांगले दिवस दिसले. आता आम्हाला चांगले दिवस कधी दिसणारच पण ठाऊक. कसले चांगले दिवस? कर्माचे. गेले 4-5 दिवस चणे शेंगाले खातोय. उद्या तोही कोटा संपणार. कशाला उचकी लागली? काय नाही आपला. उद्या आपलं काही बरं वाईट झालं तर आपले दिवस करायला आपल्या जवळ कोणच नसतं. म्हणजे त्याला झटका येतो. हाड कानाखाली आवाज काढी. तुझ्याकडे पैसे किती आहेत सांग? पैसे 50, 10, 60. तुझ्याकडे? माझ्याकडे 65 पैसे. म्हणजे किती झाले रे? ₹1.25. म्हणजे ₹1.25. आता ₹1.25 कुठल्या तरी देवाला नवस म्हणून वाहून टाकू आणि खिशाचा खुळखुळा करून टाकू. होणार त्याला काहीलाच नाही. अरे आई आजारी आहे रे, तिला पैसे पाठवायला हवेत. मला कळतंय यार, पण मी तरी कुठून आणू पैसे? काकाने सुद्धा पॉकेट मनी पाठवण्याचा बंद करून टाकलंय. हिम्मत हारू नको यार. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. ते सगळं कळतंय रे, पण हिम्मत करायला पोटात अन्न हवं की नको? ते पण बरोबर आहे यार. तुला सांगतो मशा, या शहरामध्ये अंगावर छाकपाक कपडे असले ना की आपोआप पोट भरतं. पण ते आणायचे कुठून? तू कशाला काळजी करतोस? मी आहे ना, चल माझ्या बरोबर. माझ्या बरोबर तू काळजी करू. मी आहे ना. तू पण घे. बघितलंस, हे असले कपडे घातल्यामुळे तो आपल्याला भिकारी समजला. कशाला घाबरतोस? बाहेर येताना आपण श्रीमंत होऊन येऊ. हे घे चणे खा तू. चल हे बाहेर येताना आपण त्याला 10 पैसे देऊ. तुला आवडत असलेला शर्ट घे लवकर. काळजी करू नको. शर्ट मला करू नको. त्याला मॅचिंग अशी पॅन्ट घे बघू. मॅचिंग करत मला की ही चांगली आहे. घाबरतो कशाला? मी आहे ना. एक्सक्यूज मी मॅडम, मैं ट्राय दिस.
आय एम फ्रॉम दुबई. आकाशा फाकाशा फटका किशा. ओ शुअर. त्या तिथे जा आणि कपडे बदलून पहा. थँक्यू. पेट्रोल वाली समजली. पेट्रोल. मॅडम येस मला बेडशीट हवी आहे प्लीज. त्या तिथे जा. अहो पण तिथे तर कुणीच नाहीये. चला मीच दाखवते. मॅडम आकाशा पाकाशी मावशी बोल तू पण बोल. चल फाईन. You like it? या. Pant. Yeah, this one. Yeah. Oh. Nice pants. Pack it. चांगले कपडे घातले. करायला का चालू नको. सरळ चल बघू. चालेल. काय पाहिजे? अरे हो डॅडीने कुठल्या लाडूची ऑर्डर द्यायला सांगितली होती? ऑर्डर छान. काय मूर्ख माणूस आहे. अरे आमच्याकडे मोठमोठी माणसं येणार. बिर्ला टाटा अरविंद ऑर्डर. माणसं येणार. त्यांना लाडू कसे चालणार नाही का. हो मग आपण मोतीचुराची ऑर्डर देऊन चालेल टाकू. मोतीचूर. सांगा. अरे पण शेठजींच्या तोंडाकडे बघून वाटत नाही त्यांच्याकडे मोतीचुराचे लाडू असतील म्हणून. शेठजी, ते किती लाडू पाहिजे तुम्हाला? आता बघा ते हे येणार ते येणार हे येणार. शेठजी, ते काय प्रोग्राम आहे तुम्ही आम्हाला सांगा. आम्ही समजा बघेल. लग्न आहे की मुंज? दोन्ही. कुणाच्या? माझा. पण तुमचा मुंजा झाला नाही अजून? ते आमच्यामध्ये मुंजा मेल्यानंतर होते वरती गेल्यावर. आणि मग ते मुंजा नो वेकन्सीचा बोर्ड लिहिणाऱ्यावर जाऊन बसते. शुभ वक्ताच्या टायमाला असं असू बोलू नये साहेब. ते ऑर्डर किती लिवायचा? ते सांग रे. काय सॅम्पलचा विचार. तुमच्याकडे शॅम्पल मिळते का शॅम्पल? हा जरूर. का नाही? ए पोऱ्या, ते सेठ लोकांना इस्त्रीच्या प्लेट मध्ये 2-4 बढिया आयटम टाकून दे. चाल. हा लाडू किती लिवायचा? ते शॅम्पल बघितल्यावर ठरवू आम्ही. ते काय शॅम्पल खाल्ला पाहिजे साहेब, ते सॅम्पल आला. शॅम्पल आला आणि काय मजा आला. लय छान. साहेब, ते सॅम्पल कसा आहे? ते लाडू 1000 लिहिला तर चालेल काय? आपल्या बाबत काय जात. लाडू 1000. बर्फी 10-12 मन. काय बोलला? तुम्हाला काय वाटेल ते लिहून टाका ना. आम्हाला काय विचारते लिहून टाका. आम्हाला भरपूर ऑर्डर मिळालं रे. खावा तुम्ही सॅम्पल खावा. 15,000 लाडू, 2 किलो रसगुल्ला, 8 किलो पेढा, 1 किलो गुलाबजामुन. शेजी पैसा कॅश मध्ये चालेल की चेक मध्ये चालेल? नाही जी, केस मध्ये चालेल. हा. त्याचा काय ते चेक वाटायला लय टाइम लागते ते पण बरोबर आहे. केस दिला तर बरा होईल. आता मी कॅश गाडीमध्ये ठेवला ना. हा. गाडीमध्ये आणून देतो तुम्हाला. लवकर. मोठा बॅग आहे ना. लय मोठा. जय बाबा, लय मोठा ऑर्डर दिला रे बाबा. लय मोठा ऑर्डर दिला. शेठजी तुमच्याकडे साहेब आले होते ना. हा. ते बस मध्ये बसून निघून गेले. काय? ए साई बाबा, माझा सॅम्पल गेला रे. माझा सॅम्पल गेला. चांगला कपडा बघितला ना मी बसला.